त्यासाठी एक बाउलभर मी कोथिंबीर घेतलेली आहे पहा आणि पुदिना स्वच्छ धुतलेला आहे, तर तो पण आपण भरपूर घेऊया। हे पहा 2 हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा टाकलेला आहे। आपण अर्धी वाटी गूळ टाकणार आहोत। ही चिंच भिजवलेली आहे, थोडीफार घेतलेली आहे, तर आपण ह्याला मिक्सरमधनं बारीक करणार। छान अशी पेस्ट झालेली आहे, ती आपल्याला चाळून घ्यायची आहे। ही मस्त आपण चाळून घेऊया। हे पहा आता मस्त झालेलं आहे आपलं। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, एकदम थंड थंड पाणी टाका। हे पहा तुम्हाला जेवढं पातळ पाणीपुरीचं पाणी करतो की नाही तेच पाणी झाले पाहिजे। जिरा पावडर टाकणार आहोत, चाट मसाला, काळं मीठ टाकलेलं आहे पहा। हे पहा ह्याला मस्त हलवून घेऊया आपण। तर आपण आता वडे कसे करायचे ते पाहूया। हे पहा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा 3-3.5 तास उडदाची डाळ भिजवलेली आहे आणि 2 टेबलस्पून मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही नुसती उडदाची वापरली तरी चालते, मुगाची वापरली तरी चालते, पण मी दोन्ही थोडी थोडी वापरते। ह्याच्यामध्ये पहा 2-3 काळी मिरी टाकणार आहोत, थोडंसं पाणी, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, जे आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। हे पहा मस्त आपली पेस्ट झालेली आहे, खूप पण बारीक पण नाही आहे आणि खूप नाही, अशी दरदरी थोडीशी ठेवलेली आहे पहा। हे पहा आपण ही सगळी काढून घेऊया, पेस्ट झाली पहा। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि याला आता चांगलं फेटून घेणार आहोत। तुम्ही जितकं फेटेल ना तितकं फ्लप्पी आणि मस्त वडा होत असतो पहा। हे पहा मी इकडं आप्याचं भांडं ठेवलेलं आहे, आपण काय वडे तळणार नाही, करून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अगदी छोटे छोटे वडे टाकणार आहोत, थोडंसं ऑइल सोडणार आहोत आणि झाकण ठेवून याला 5 मिनिटं होऊ देणार आहोत। आपण झाकण काढलेलं आहे। आता आपण ह्याला हे पहा किती मस्त फटाफट होतात ते बघा। हे पहा गॅस बंद करते आणि मस्त वडे झालेले ते काढून घेते। थोडा वेळ ह्याला थंड करून घेऊया। हे पहा मस्त वडे थंड झालेत। आपण हे जे पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण त्याला सोडणार आहोत, लिंबूचं पाणी टाकणार आहोत पहा आणि थोडीशी खारी लिंबी, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर 15 मिनिटं झाकून ठेवणार आहेत। आपले मस्त झालेले पहा, आपण सर्व करूया। किती सुंदर आपला पाणी वडा तयार झालेला आहे, तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हा उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून पहा। थँक्यू।